शाहूवाडीमध्ये स्वप्नील नावाचा एक तरुण राहत होता. लहानपणापासून समाजातील समस्या जवळून पाहत होता. रस्ते खराब होते, पाण्याची टंचाई होती, बेरोजगारी वाढत होती. पण निवडणुका आल्या की राजकारणी मोठमोठी आश्वासने देत आणि निवडून आल्यानंतर जनतेकडे पाठ फिरवत. एक दिवस स्वप्नील आपल्या मित्रांसोबत चौकात बसला होता. गावातील लोक विविध समस्यांबद्दल चर्चा करत होते. एका वृद्धाने निराश होऊन म्हटले, "बाळांनो, हे राजकारणी फक्त मतांसाठी येतात. निवडून गेले की पुन्हा दिसत नाही." हे शब्द स्वप्नीलच्या मनाला लागले. त्याच रात्री स्वप्नीलने निर्णय घेतला. फक्त टीका करून काही बदलणार नाही. व्यवस्था बदलायची असेल तर स्वतः मैदानात उतरावे लागेल. त्याने युवा एकता नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. त्याच्या पक्षाचा एकच उद्देश होता, समाजसेवा, पारदर्शकता आणि जनतेचा विकास. सुरुवातीला लोक त्याच्यावर हसले. काही जण म्हणाले, राजकारण हा खेळ नाही. मोठमोठे नेते आहेत, तू काय बदल घडवणार?